Subscribe to channel and press the bell icon for the latest updates. नाही ना हे नाही ना हाँ मी अरे माझा कागद पाहिलंच काही खूप महत्वाचं आहे का संध्याकाळपासून शोधतोय मला काही विचारू नको हा? बघ. 100 वेळा सांगितले इकडे तिकडे पसारे काढून बसत जाऊ नको म्हणून इकडे तिकडे कुठेतरी ठेवला असेल बघ जरा आणि मला ना ऑफिसला उशीर होतोय मला आवडू दे तुझं ना जरा सुद्धा लक्ष नसतं घराकडे हो का मग तू लक्ष दे घर काय माझ्या एकटीचं नाहीये आणि मी आहे ना घर सांभाळून ऑफिस सांभाळते कुणी सांगितले मग घरातच थांब ना म्हणजे काय करू नोकरी सोडू आणि काय तुझी बायकोगिरी पत्करू हे बघ अवी मी आधी तुला सांगितलं होतं मी एक करिअर ओरिएंटेड आहे आणि मला स्वतःचं काहीतरी करून दाखवायचंय रांदावाडा आणि उशिकाडा हे मला जमणार नाही तेव्हा तर हो म्हणाला होतास ना पण तेव्हा प्रेमात होतास ना तू माझ्या हे असं काय करतेस मी अजून सुद्धा प्रेम करतो तुझ्यावर बस लग्नानंतर आहे ना प्रियकर पुरते नवरे बनतात बघितलं प्रेम करायला गेलं की बायका अशा मांजरीसारख्या पिचकारतात अवी मला ऑफिस मधून यायला थोडा वेळ होणार आहे. तू थोडं लवकर येशील का तू फार उशीर करू नको बाबा प्लीज अरे हे का मी मुद्दामून करते आमच्या ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे आणि मीटिंगसाठी मला थांबायचंय आमच्या साहेबांनी सगळ्यांना थांबवून ठेवले ओके ओके पण फार उशीर करू नको एकतर नितीन एकटाच असतो घरात त्यात आणखीन अरे पण त्याने अशी काही तक्रार केली आहे का अगं लहान आहे तो आणि गरजेपेक्षा जास्त समजूतदार आहे आता सुद्धा बघ कसा शांत बसलाय पण त्याच्या त्या अशा स्वभावाचा आपण गैरफायदा घ्यायचा का हा मग ह्या सगळ्या गोष्टीने मी दोषी असं म्हणायचं का तुला हे बघ मला असं म्हणायचं नाहीये पूर्वी आई बाबा घरात होते तेव्हा काही काळजी नव्हती का तेव्हा आपण उशिरा आलो तरी चालत होतं पण आता पण काय तुझी तक्रार नीतीने एकटा असतो ही नाही तुझी आई इथून निघून गेली ना ही आहे ओके तर माझ्यावर चिडण्याचं खरं कारण हे आहे पण एक लक्षात ठेवा हवी तुझ्या आई वडिलांना मी नाही पाठवलं इथून ते स्वतःहून इथून गेले प्रत्यक्षात जरी हात धरून बाहेर काढलं नसलंच ना तरी तुझं वागणं ते घरातून बाहेर पडावे असंच होतं अविनाश आरोप करतोयस तू माझ्यावर त्यांनी नितीनचे नको तेवढे लाड करून ठेवले होते आणि तेवढंच नाही माझ्याबद्दल त्याचं मत कलुषितही केलंय त्यांचं कायम म्हणणं असं असायचं रे मी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये मला त्याची काळजी नाहीये मग खोटं होतं का ते खोटं होतं का हा अगं नोकरीच्या नावाखाली तू त्याच्याकडे लक्ष देत नव्हतीसच आणि अजूनही देत नाहीयेस अविनाश जाऊ दे ना त्यांचाच मुलगा ना तू शेवटी रक्त रक्तावरच जाणार नाही ना
नितीन आज आईला यायला थोडा उशीर होणार आहे. मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन. गुणाबाई तुला जेवायला वाढून बाहेरून लॉक करून जातील. थांबशील ना रे बाळा? मी थांबेन बाबा, रोज थांबतो ना तसा एकटा. गुड बॉय. चल तुझं आवरलंय सगळं? मी ऑफिसला जाता जाता तुला शाळेत सोडतो. चल दप्तर वगैरे घे. चल चल जाऊया. नितीन बाय. बाय मम्मा. नाही तसं थोडेफार वाद आमच्या इथेही होतं, पण ते काही इतके टोकाचे नसतात डॉक्टर. घरी काही नोकर चाकर? घरी गुणाबाई म्हणून एक बाई येतात. त्या दुपारी शाळेतून नितीनला घेऊन येतात, त्याला जेव खाऊ घालतात आणि बाहेरून जाताना कुलूप लावून जातात. मग त्यानंतर नितीन संध्याकाळपर्यंत म्हणजे आम्ही येईपर्यंत एकटाच असतो. नितीन बाबा जेवण करून घे लवकर, मला दुसऱ्या बी कामाला जायचंय. आणि सगळं खायचं बरं का, नाही तर तुझ्या आई रागवल मला. गुना मावशी, हा? तुला गोष्ट येते माझी आजी सांगायची ना तशी. गोष्ट? कशी गोष्ट? तुला गोष्ट माहित नाही? एक होता राजा, एक होती राणी. ती होय, अरे ती माहित होती पण आता विसरली मी. अलीकडे राजांना लय राण्या झाल्यात ना, काय म्हणून लक्षात ठेवायचं. तू जेव लवकर, मला जायचंय. तू जा मावशी, मी जेवेन. मी जाऊ? हो. आणि ताट तुला आठवणार? ठेवशील? हो. मग मी जाऊ? जा. शान ग माझं बबड. बाय बाय